कर्मवीर आणि धर्मवीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला गेम स्टार्ट करा. आपण लगेचच 5 षटकाचा सामना. टाईम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. वारंवार टीम मीटिंग नकोया. आणि खेळाडूंना विनंती असेल वेळेवरती पूर्णपणे लक्ष द्या. आपण आजचा दिवस विचार केला फायनल डे या स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये मी तर म्हणेन लवकरात लवकर स्पर्धा संपल्या पाहिजेत. पहिलाच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला विजय 11 संघाचा. हा गोलंदाज प्रमुख गोलंदाज अशिक सज्ज झालाय. स्ट्रायकेटला फलंदाज तेजस. झाला काय सांगायचं गड्याला. सुरुवात गड्याने बेकार केली. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू नरकातला चेंडू. ओम भट हा भगनी भागोदरी भगमासी भग भुगे. ओम भट हा खराब चेंडू. पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय. ओहो चपराक शॉट पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. झालं रचलंय. वा शेवटच्या मुवमेंटला जर अडथळा झाली जरूर. आणि त्यानंतर मात्र चांगला जजमेंट. आणि पहिला गडीगारत पहिला हादरा. पहिली 7.5 निष्ठ पनवती अपशगुन. पहिलं लपडं पाठीमाग. बॅक टू डगआउट. थँक्यू डेजे. पहिल्या चेंडू मात्र खराब टाकला जरूर. दुसऱ्या चेंडूवरती विकेट कॅरी केलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊनचा फलंदाज सागर. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. पहिला चेंडू खराब टाकला जरूर. त्यानंतर मात्र थोडासा खोला टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. आणि फटका थोडासा मिस टाइम पाहिला आपण. आणि चांगलं जजमेंट पाहिलं आपण क्षेत्ररक्षणाचं. शेवटच्या मुवमेंटला चांगलं झेल. चला स्पीडअप करा. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. विजय 11 संघ आपल्याला वेळ कमी खर्च करायचा आहे. 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 20 ते 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल याच्या आतमध्ये आणावा लागेल. फुल टॉस चेंडू. आणि फुल टॉस वरती फुल टोल उचल केलाय. आल्या मात्र हात चौकाराने सुरुवात केला या फलंदाजाने. काय सांगायचं आहे गड्याला. बेकार. कारण डाव काय ना गडी. कमाल गड्या. आडवे बांध्याचा गड्या यो गडी. काय सांगायचा. उपटी घाला लागला. धडाड पडल्या. बॅटील कुईलू लावून आला का काय. बोलनीचा रेकत पलतो. भू बेकार. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. उपस्थित मान्यवर किशोर रसाळ साहेब यांचे इथे शुभगमन झाले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतोय आयोजकांकडून. तर नक्कीच लोढा प्रीमियर लीग LPL 2025 मध्ये सरचे हार्दिक स्वागत. उपस्थित मान्यवर सर साहेब आणि त्यांचे पुत्र आदर्श सर देखील आले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत असणार आहे. सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय किशोरजी रसा साहेबांचे ते नुकतंच आपल्या मुख्य अतिथी मंचावरती शुभागमन झालेलं आहे. निकेश भोईर आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांच्या वतीनं आम्ही या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांच्या समवेत आदर्श दादांचं देखील इथे शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम साहेब. आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम शुभ स्वागतम. निश्चित चेंडूने मात्र स्वागत केलाय पाहुण्यांचा. चौकार ठोकलाय फलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो थोडासा चेंडू मात्र टप्पा पडला. थोडासा आतल्या दिशेने वळण घेतोय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. चांगली गोलंदाजी पाहिली आपण. चौकार जरूर आला. त्यानंतर मात्र डॉट चेंडू फेकला. दमदार गोलंदाजी पाहिली आपण. अजूनही विचार केला या स्पर्धेने मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पाहतो आपण 5 चेंडू फेकल्यात. आशिकने मात्र तब्बल 10 धावा खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये 9 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो या वेळेस मात्र सुपला शॉट. चेंडू जाईल सीमा पार. एक टप्पा घेत हा येतोय दमदार चौकार.
थँक्यू डीजे. या चौकाराच्या मदतीने टोटल पहिल्या षटकाचा बादवी केस संपला गेलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 1 गडी बाद 13 या आकड्यावरती. आदरणीय प्रणय गावडे साहेबांच्या माध्यमातून पारदर्शक लावला गेलाय फलंदाजाला. सागर साठी लावला गेलाय. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल प्रणव या फलंदाजाला. चला स्पीडअप करा, टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू दे. आपण 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटक फेकायचे आहेत. कदाचित 20 ते 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. पहिल्या षटकाचा बादवी केस संपला गेला. धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण लागल्या गेल्या तब्बल 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 1 गडी बाद. क्रिश 11 संघ नवीन गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती सतीश या गोलंदाजाचा वापर केलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात. या गोलंदाजामध्ये चांगली गोलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज. पुन्हा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय. दूरवरनं फटका एक्झिक्यूट केलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एका ऍक्शन मध्ये चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. सागर आणि सागरसाठी पारदर्शक लावला गेलाय. 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर तब्बल 500 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल. आदरणीय प्रणय गावडे यांच्याकडनं एटीएम खुले केलंय साहेबाने. पारदर्शक सुद्धा लावले गेल्यात आणि चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण चांगली फटकेबाजी. तोच फलंदाज सज्ज झाला डावकऱ्या त्याचा. हो यावेळेस मात्र पहा घुटना टेक तमाशा देख. थोडीशी लाईन मिस केली फलंदाजाने आणि बाईकच्या स्वरूपात ही सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. 1 गडी बाद. क्रिश 11 संघ पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. टोटल जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो रिवर्सचा वापर केला गेला तर मैदानाच्या आतमध्ये लगा तो टाली नाही तो गाली. डॉट चेंडूची सांगता आणि रिव्हर्स फटक्यासाठी ना भरपूर सराव करावा लागतो. एवढा चतुर गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये पाहतो आपण. ओहो यावेळेस मात्र उंच गेलाय. अंतर कमी गाठलाय. उंची जास्त. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो चांगला जजमेंट. झेल टिपलाय आणि झटका क्रमांक लागलाय. क्रिश 11 संघाला हा दुसरा. थँक्यू आई. एक वेळा डीजेचं कौतुक करूया. चला नवीन येणारा फलंदाज असेल ना तर आपण लवकरच तयार राहा आपण आणि थोडासा स्पीडअप करा थोडा. आजचा दिवस विचार केला 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि त्यावरती लक्ष द्या आपण. जो नवीन येणारा फलंदाज असेल ना आपण डगआउट मध्ये सेट म्हणजे तयारी करून राहा आपण. चांगली गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकाचा विचार केला अद्याप मात्र गोलंदाजी काय अचूक राहिली. फक्त 1 धाव खर्च केली. एक लेग बाईच्या स्वरूपात मात्र बाईच्या स्वरूपात 1 धाव खर्च केली. हो चांगला फटका पाहतोय. चपराक शॉट पाहतोय. चांगला क्षेत्ररक्षण. वा काय क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. शेवटच्या मुवमेंटला मात्र काय चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट झाली. टोटल पाहत आहे 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहतो ना फलंदाज आपण सज्ज. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सागरला पाहत आहे तोपर्यंत मात्र धावा येतील मैदानाच्या आतमध्ये. हो पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न कदाचित डायरेक्ट हिट केलाय आणि डायरेक्ट हिट थोडासा अंगलट आलाय का काय हा प्रश्न पडलाय. काही गरज नव्हती मी तर म्हणेन. चेंडू मात्र डॉट आला होता त्यानंतर मात्र बाईच्या स्वरूपात सिंगल आली. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा पाहतोय 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. त्याला टीम मीटिंग नकोया. चेंडू मध्ये तब्बल धावा खर्च केल्या तर पाहतो आपण 17.
पहिल्या षटकामध्ये विचार केला तब्बल 13 धाबा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगली कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण गोलंदाजी मार्कवरती. सतीश या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी पाहिली आपण. फक्त 4 धाबा खर्च केल्या सतीशने. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा आशिकचा वापर केला गेलाय. आशिकचा विचार केल्यानं पहिल्या चेंडूवरती मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धाबा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये वापर केला गेलाय आशिकचा. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय सागर. डावकरी हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा चला स्पीड अप करा. आपण थोडासा फास्ट केला. काही मलड असेल यावरती लक्ष असू दे आपला. सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. ओहो चांगला बॅट केस. कदाचित चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. क्षेत्ररक्षण चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. एका टप्प्यावरती चेंडू स्टॉप केला फेकलाय तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती 2 गडी बाद. लेफ्टीने थोडासा अवघड ठरतो क्षेत्ररक्षणामध्ये. पाहतो आपण पुन्हा एकदा चेंजेस करत असताना सज्ज झालाय आशिकला. पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. हो कदाचित आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली आपण. चेंडू मात्र विचार केला तर पंच आमच्याकडे वळतील. खराब चेंडू पाहतो आपण. असा म्हटलं जातो ना पहिलाच कर्जबाजारी त्याच्यात उष्ण शेजारी अशी गत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 1+1 या 2 धाबा म्हटले जातो ना कोण नाही कोणचा. आणि हा फटका आलाय 2चा. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. हो चांगला चेंडू पाहतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू मिस केली या चेंडूने. थोडीशी मात्र लाईन मिस केली आहे. पंच पाहताय आपण रतन मानेरकर सर. पाहतो आपण सातत्याने मात्र चांगली पर्सनॅलिटी पाहतो आपण. टोटल पाहताय धावपटलावरती 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. हो पुन्हा एकदा पहा विचार केला नाही या चेंडूचा. गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गई है काशी में. जखम मांडीला इलाज शेंडीला झालाय सागरच्या. डॉट चेंडूची शंका. चांगली गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी पाहतो आपण. आशिक हा गोलंदाज. जखमी आशिकला पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो या वेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू. काल्या काल्या बाबलीचा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं झाला. ठोकला षटकार. थँक्यू डीजे. टोटल जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. आता थोडासा सागर महागडा ठरलाय. सागरने सुरुवात मात्र दमदार केली आहे. आल्या मात्र चौकाराने खातं खोललं होतं सागरने. सागरच्या बॅट माता मग 4 चौकार पाहिल्यात. ओहो पुन्हा एकदा क्रॉसेज बॅट. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहतो आपण. ओहो अंतर सुद्धा गाठलाय. मोजून मापून मारलेला फटका. टेप घेऊन मारलेला फटका. षटकार बॅक टू बॅक दुसरा. थँक्यू डीजे. तर पहा यापुढे जे एक्झिबिशन मॅच होणार आहे 40+ निर्जे 40+ तसेच गजानदा पाटील यांचा संघ यांच्यामध्ये मॅच होणार आहे. तर ते संघ आलेला आहे जवळपास. तर नक्कीच निर्जे बीचे कर्णधार संतोष पाटील यांचे देखील इथे शुभागमन झाले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतोय. तसेच आलेल्या सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे देखील परत एकदा लोढा प्रीमियर लीग LPL 2025 मध्ये हार्दिक स्वागत. आदरणीय प्रणय गावडे साहेबांच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. 2 तर मारल्यात. अजून एक मारला तर मात्र सागरला 500 रुपये दिले जातील. हो चांगला चेंडू टप्पा पडल्याने थोडासा उचली घेतो चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडू. विचार केला ना 2 चेंडूवरती थोडासा दबाव आला होता त्या गोलंदाजावरती. आणि त्यानंतर मात्र अखेर डॉट चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा झालाय सागर.
स्ट्राईक एंडला. हो थोडीशी जागा बनवली त्यानंतर फटका चांगला पाहिला आपण आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षण पाहिला पण शेवटच्या मुंबईला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पाहिला पण धापटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल पाहत आहे 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. त्याला स्पीडअप करा आपण थोडासा. सुरुवात मात्र चांगली केली आहे. 11:30ची सरासरी गाठली आहे या दोन्ही फलंदाजाने. सुरुवातीला विकेट जरूर पडले त्यानंतर मात्र जसा सागर आलाय तसा मात्र सागरने खेळ सावरलाय. सागरच्या बॅटमध्ये आपण टोटल 4 चौकार पाहिलेत त्यानंतर 2 षटकार पाहिलेत. म्हणजे चांगली फलंदाजी करताना सागर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज पाहतोय 4थ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. विजय सिंगला पाहता आपण आणि स्वतः ऑर्गनायझर पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज सागर. आलेल्या सर्व पाहुण्यांचा आणि सर्व संघ मालकांचा या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि चांगला चेंडू पाहतो आपण. वाईड यॉर्कर शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाज आणि पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय सागर सारख्या फलंदाजाला पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय आणि 4थ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. 3 षटकामध्ये तब्बल 34 धावा खर्च केल्यात आणि 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे डॉट चेंडूने. पुन्हा एकदा सज्ज झालाय सागर. थोडीशी जागा बनवली आहे. फुलटॉस चेंडूचा पद्धतीचा हा चेंडू एक धाव तर वेगाने पूर्ण केले. यावेळेस मात्र भोगशी फाटली आहे. चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. काय सांगायचं आहे गड्यांना, यांच्या वागरा म्हणजे डुप्लिकेट वागऱ्या. तर पहा गजानदादा पाटील पुरस्कृत संघ आता मैदानामध्ये दाखल होतोय. नक्कीच त्यांची एंट्री होते गजानदादाची. त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच पूर्ण संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल या पुढील मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. चांगली गोलंदाजी पाहिली आपण. पुन्हा एकदा फुल टॉस. पाहिला तर वाईड यॉर्कर टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट चेंडूची सांगता लागोपाठची दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू. काल ब्लॅक स्क्रीनच्या समोर हा चेंडू एक टप्पा घेत जाईल. चेंडू जाय सीमा पार. हा येतोय चौकार. बेचाळीस आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. उंची गाठली, अंतर कमी, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. काय सांगायचं आहे गड्यांना, यांच्या वागऱ्या म्हणजे डुप्लिकेट वागऱ्या. नो गॅरंटी. उल्हासनगरचा माल, फुसका माल. काय सांगायचं आहे गड्यांना, यांना वागऱ्या म्हणजे मुंबईच्या आणायला लागतील. मुंबईचा माल म्हणजे पक्का माल. उल्हासनगरचा नो गॅरंटी. 4 षटकाचा बदवी खेळ संपला गेला. धावपटलावरती टोटल 5 आहे. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 44 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. व्यासपीठावरती आपण पाहत आहात सन्माननीय गजानन दादा पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे आणि दादांचं या LPL मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कमॉन डीजे.
थँक्यू डीजे. पाचव्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती रोहित सज्ज झालाय. 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धापटलावरती टोटल धावा लागल्या गेल्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा षटक म्हणजे हाना मारीचा षटक. हो यावेळेस मात्र थोडासा थांबलाय. त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. मिस टाइम फटका पाहिला आपण आणि चांगला जजमेंट पाहिला आपण. चांगला जजमेंट. झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये क्रिश 11 या संघाला. थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग नकोया यावरती लक्ष असू दे आपल्याला. 25 मिनिटाच्या आतमध्ये टोटल 5 आहे. धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 44 धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. आणि यानंतर मात्र सामन्यामध्ये खेळणार आहेत पापा जे चांगले समालोचक पाहत आपण कल्याण परिसराचे प्रथमेश ठाकूर यांनाही खेळत असताना पाहाल आपण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो यावेळेस मात्र वा जागा बनवली आहे. त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षण आहे. हो काय जजमेंट पाहिलं आपण. शेवटच्या मुवमेंट पर्यंत मात्र चेंडूवरती लक्ष ठेवलाय आणि 2 चेंडूवरती 2 विकेट कॅरी केल्यात गोलंदाजाने. थँक्यू डीजे. काय सांगायचंय गड्याला कुठे लपून ठेला आलं. अरे एवढा भारी हिरा चमकता हिरा तुम्ही कुठे लपून ठेला था. काय सांगायचंय गड्याला बेकार. काय सांगायचंय पोरीनो आत्ताकडे याच्या मागे लागू नका. काय सांगायचंय 1 रुपयाचा चॉकलेटीना खायला दे. बेकार बोलत आहे गडी. नक्कीच आता सुधीर दादा पाटील यांचे देखील इथे शुभ आगमन झाले आहे. तसेच प्रभाकर दादा पाटील यांचे देखील इथे शुभ आगमन झालेले आहे. तसेच रोहिदास संते साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन झाले. त्यांचं देखील आयोजक कमिटीकडून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आता खूप सारे मान्यवर आता इन ॲक्शन मध्ये आपल्याला खेळायला पाहायला मिळतील या पुढील एक्झिबिशन मॅच मध्ये. तर नक्कीच वेळात वेळ काढून त्यांनी या टुर्नामेंट मध्ये आपला संघ नोंदवला आहे आणि जो फाईट देणार आहे 40+ निजे संघासोबत. तर नक्कीच सुधीर दादा आलेले आहेत. संते साहेब देखील आलेले आहेत. तसेच प्रभाकर पाटील साहेब देखील आले. त्यांचे देखील परत एकदा लोढा हेवन क्रिकेट आयोजित LPL 2025 सीझन 5 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना आपण दोन्ही गाड्या एका पटरीवरती आणि एक गाडी मात्र पटरीच्या खालती कोसळली. चला नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. पहा रन आउट मात्र दिलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज एंटर झालाय पुन्हा एकदा आणि डावखुरी आताचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सागरला. सागरने चांगली केली आहे. चांगली फटकेबाजी केली अद्याप सागर या फलंदाजाने. 1 डाऊन आलेला फलंदाज सागर अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्क पडते. रोहित पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हलक्याच्या हाताने चेंडू फेकला होता. स्लो गतीचा चेंडू फेकला होता. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न दुसरी होईल का. थोडासा फंबल पाहिला आपण. बेडूक चाप्या फिल्डिंग. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल जाऊन पोहोचलाय. हो चांगला चेंडू पाहतो आपण. थोडीशी मात्र दिशा भरकटलाय. पंच आमच्याकडे वलतील चेंडू खराब फेकलाय.
वाईट चेंडूची सांगता शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना हा गोलंदाज पाहतो आपण. विचार केला ना मोठे फटक्यापासून वंचित ठेवला या गोलंदाजाने सागर सारख्या फलंदाजाला. हो फुल टॉस चेंडू क्रॉसर बॅट केला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी होईल का प्रयत्न? हा प्रयत्न पहा आपण. विकेट किपरच्या माध्यमातून या चुका. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि भीमरसाठी रेफर केलाय पंचांनी. हाईट फॅक्टर मात्र चेक केला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवला जाईल. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. तिसऱ्या पंचासाठी मात्र रेफर केलाय भीमरसाठी. आणि यानंतर पाहता आपण लोढा 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना निलजे 40+. हा सामना पाहाल आपण. प्रेक्षणीय मॅच पाहाल आपण आणि हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवला जाईल. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून हाईट फॅक्टर चेक केली जाईल. हा चेंडू भीमर आहे. हाईट फॅक्टर पहा चेक केली पंचाने. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून हा चेंडू मात्र भीमर फेकला जातोय आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. कहाणे में ट्विस्ट म्हटलं जातो ना. मामा ठाकर सपना भी भाग गई और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई? डीजे वाले के साथ गाना गाएगा क्या? शंकर बिहारी को तो आदत है भाई गाना गाने की. पुढे एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू. बा 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 घुमैला 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 तो मामाचे भट्टे षटकार. हॅलो. व्यासपीठावरती याच दरम्यान आमचे आदरणीय संते साहेबांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजानन दादा पाटील 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये निजे 40+. हे दोन संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळतील. एका बाजूला शैलेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला मी प्रथमेश ठाकूर ते देखील बॅटर असेल. पण गजानन दादा पाटील यांनी गतवर्षी मला तर वाटतंय 20 ते 24,000 रुपयांचं पारितोषिक गावदेवी क्रीडांगण गेसरवरती कमावलं होतं. त्यामुळे त्यांना हलक्यात घेऊ नका. कारण गजानन दादांचं एकच आपण पाहतो की आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. त्यामुळे आता बक्षीस लावताना थोडा विचार करून लावा निकेश यावर्षी. कारण गतवर्षी मोठा फटका पडलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावा जमा केल्या. तब्बल 60 धावा आणि 61 धावेचं लक्ष ठेवलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण चांगली कामगिरी केली आहे. एकमेव मात्र लढलाय सागर हा फलंदाज. चांगली कामगिरी केली आहे सागर या फलंदाजाने. पहिल्या सत्राचा वादविकेय संपला गेलाय. टोटल पहिली आपण धावपटलावरती धावा जमा केल्या. तब्बल 60 धावा 61 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय. तर पहा आपण उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान करून घेणार आहोत. तर नक्कीच
या लोढा प्रीमियर लीगचे सर्व निकेश भोईर यांच्या शुभ हस्ते किशोर रसाळ साहेब यांना विनंती करतो की यायचं आहे, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. नक्कीच आपल्या टुर्नामेंटला भेट देऊन 4 चांद लावल्याबद्दल साहेबांचं मी परत एकदा मनापासून हार्दिक हार्दिक येस. व्यासपीठावरती प्रथमतः क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व किशोरजी रसाळ साहेबांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती केला जाईल. शुभ सन्मान हा मेगा सन्मान असेल. निकेश दादा भोईर यांच्या शुभार्थाने हा शुभ सन्मान आम्ही करतो. आमचे मोठे बंधू तर या स्पर्धेचे जनक, त्यांच्या स्वप्नातून साकारल्या क्रिकेटचा रणसंग्राम आहे. तर या आपण आमचे श्रीपद सर तर वन द लेजंड क्रिकेटर, त्यांना विनंती आपण जॉईन व्हा. आणि शुभ सन्मान आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय व्यासपीठावरती, ज्यांचं नेहमीच लोढा अभंग क्रिकेट क्लबवरती विशेष प्रेम राहिले. किशोरजी रसाळ साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करू. सन्माननीय रोहिदाजी संतेश साहेबांना देखील विनंती असेल की साहेब आपण या. रोहिदाजी संतेश साहेब खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती नितांत त्यांचं देखील प्रेम आहे आणि दादांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. कळत नकळत या सर्व मान्यवरांनी आमच्या स्पर्धेला आवर्जून मदत केलेली आहे, त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याबद्दल या सर्व व्यक्तिमत्वांचा आम्ही शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं पार पाडतोय. त्याच समवेत आमचे वन ऑफ द लेजंड क्रिकेटर आणि एव्हरग्रीन आमचे श्रीपद काका इथे देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल नक्कीच त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या वतीनं. त्यांचं इम्पॉर्टंट आणि सर्वात महत्त्वाचं योगदान राहिलंय. त्यांच्या तालमीत अनेक असे खेळाडू घडले गेले. अस्पत सर मात्रे आमच्यासोबत जोडले जातात, त्यांचं देखील स्वागत आहे. चला पंचरक्षण लावून घ्या. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवा. संतोषी किसन पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान, यथोचित मानस सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. संतोषी पाटील साहेबांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नीजे A40+ या संघामध्ये खेळताना त्यांना पण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, चांगले क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय आणि एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आपण पाहतोय. आमचे सन्माननीय किशोरजी रसाळ साहेब आपल्यातून रजा घेतात. आदर्श दादा आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि किशोरजी रसाळ साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आदर्श दादा आपलं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. मान्यवरांचा सन्मान आपण पूर्ण केलेला आहे. जाऊया इथून पुन्हा एकदा थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. हॅलो. क्रिश 11चे पुरस्कर्ते सन्माननीय वैभव दादा आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते. क्रिश 11 या संघाला आपण खेळताना पाहिलं तर त्या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते आपण पाहतोय. आपल्या समवेत दादा जोडले जात आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी मंचावरती करीत आहोत. वैभव शेठ क्रिश 11 संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, त्यामधून एक संघ ज्यांनी पुरस्कृत केलाय क्रिश 11 या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतो वैभव शेठ आपल्या व्यासपीठावरती. आणि वैभव दादांचा हा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी मंचावरती पार पाडतोय. निकेश शेठ भोईर आणि आमचे भाग्यवान जी चव्हाण यांच्या शुभ हातानं शुभ सन्मान केला जातो. धन्यवाद दादा. आपण संघ पुरस्कृत केला, कारण संघ पुरस्कृत करण्यासाठी मोठं मन असायला हवं माणसाचं. इतरांना खेळण्यासाठी आपण पैसे भरतो, त्यामध्ये किती मोठं मन आहे बघा. त्या खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व असतं, त्याबद्दल त्यांचा आभार. मॅचला ते सुरुवात 30 चेंडू 61 धावांची गरज, 30 गेंदे 61 रन मैदान के अंदर ये होगा मुकाबला कड़ा. पहली गेंद और पहली गेंद पर आक्रमण किया है डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. ये गेंद स्वर्गीय संदीप मोतीराम पाटिल स्टैंड में 6 रनों के लिए. थैंक यू डीजे. कॉर्ड वाला माइक जो है, वायर वाला माइक, त्याला थोडं वॉल्यूम द्या. समालोचक मी प्रथमेश ठाकूर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. थोडं वॉल्यूम प्लीज दादा. बोलो तैयार. ओ फिर एक बार लॉप करने का प्रयास था, गेंद दबा में, फील्डर गेंद के नीचे और ये कैच लपक लिया है भाई. बहुत ही बेहतरीन ये कैच था. पीछे भागते हुए कैच लेना बेहद मुश्किल होता है, लेकिन आसान तरीके से इस काम को अंजाम दिया. विकेट का पतन.
थैंक यू डीजे। तो चलिए देखते हैं फिर एक बार मैदान में आंखों देख का हाल सुनाने के लिए फिर एक बार हम हैं तैयार कमेंट्री बॉक्स में। आज कमेंट्री बॉक्स में बहुत ही बेहतरीन क्लाइमेट देखिए दोस्तों, मराठी भाषा पर बहुत ही बेहतरीन प्रभुत्व और पकड़ जिनकी हम अक्सर सुनते हैं। बदलापुर जाइए भाई, आप जाइए मुरबाड, मुरबाड से आगे जुन्नर तक, या फिर दूसरी तरफ बदलापुर, अंबरनाथ, भिवंडी, इस पूरे इलाके में यदि आप जाओगे वहाँ पर टिटवाला विभाग में, वहाँ पर भी ये आवाज़ आप सुनते हैं हमारे सोमनाथ जी काडे सर, इनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। साथ ही साथ मलंगड विभाग के एक नामांकित क्रीड़ा समालोचक यानी कि कमेंटेटर, बेहतरीन कॉमेडी कमेंट्री करते हैं। शायद तोंडरे नाइट में हमारी पहली बार मुलाकात हुई थी और वहाँ से देखिए बहुत पसंद आई हमें इनकी कमेंट्री, क्योंकि एक मज़ा आता है। प्रोफेशनल कमेंट्री और कॉमेडी कमेंट्री बहुत फर्क रहता है दोस्तों। प्रोफेशनल कमेंट्री हम करते ज़रूर है, लेकिन कमेंट्री जब आप कॉमेडी करते हो तो उसके लिए बड़ा दिल होना बहुत ज़रूरी है, बड़ा जिगरा होना बहुत ज़रूरी है, क्योंकि वो सब वर्ड्स, वो सब जो लफ्ज़ है वो ढूंढ कर निकाला बेहद मुश्किल होता है। इस बार फाइनली के बाहर खेला है 4 रन। प्रेम सध्या आमच्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्स में, हमारे साथ कॉमेंट्री बॉक्स में प्रेम रतन मानेरकर जुड़ चुके हैं। रतन मानेरकर सर के सुपुत्र है और शायद 9th स्टैंडर्ड में, वो 9वीं में फिलहाल पढ़ रहे हैं। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, पहले मन बना लिया था कि ऑफ स्टंप के बाद शफल होकर ऑन साइड पर खेलना है। तो इसी के साथ एक डॉट बॉल की समाप्ति होती हुई हे वन मॉनिटर थोड़ा वॉल्यूम सागर दादा प्लीज, आज भरपूर सहकार्य तुमचं आम्हाला लागेल, क्योंकि आज अंतिम दिन इस प्रति। यह शानदार शानदार आई एक मेरा साउंड इवेंट आपका तहे दिल से हम स्वागत करेंगे, लेकिन इस बार निकल कर मारा डांसिंग डाउन द ट्रैक, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन के बाहर पहला टिप्पा खाकर गेंद चली सीमा पार 4। बढ़िया स्ट्रोक, आखिरी गेंद होगी इस ओवर की। 14 रन लेके अब तक स्कोरबोर्ड पर, 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। विजय 11 बनाम क्रिश 11 के बीच मुकाबला। तो लीजिए इस बार रिवर्स का अस्त्र बाहर निकाला है, श्रीमान श्रीपत मात्रे सर स्टैंड में चली गई है गेंद, शानदार 4 रन। हे आला लोढा, आला गाभान लोढा, आला अप्रतिम संगीत, चर्चा आपण केली असती, पण सागर दादा आपण नंतर बसून ही चर्चा आरामात करूया, इथे चर्चा करणं थोडं महागडं ठरेल, महंगा साबित हो सकता है ये। तो चलिए अच्छी बात है, डेवलपमेंट हो रहा है, कंस्ट्रक्शंस बहुत सारा शुरू है और अंडर डेवलपमेंट कल्याण डुम्बिली का यदि आप विचार करोगे तो अंडर डेवलपमेंट फिलहाल देखिए हम आज पूरे ड्रेस कोड में भाई, अगले मुकाबले में हमें खेलना ही इन एक्शन, बहुत देर के बाद ये आज मौका मिला है, क्योंकि निकेश बोहिर हर साल हमें मौका देते हैं एक मुकाबले में खेलने का। निझेगाव से सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि लेजंड क्रिकेटर किशोर दादांचे ते शुभागमन झालेले। किशोर दादा या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। तो चलिए चलते हैं दोस्तों मैदान के, और पहले ओवर का खेल समाप्त, 18 रन 1 विकेट के नुकसान पर विजय 11 61 का पीछा करना है। पहले ही ओवर में 18 लग चुके हैं स्कोरबोर्ड पर, शानदार शुरुआत हुई है। इस बार खराब थी, लेग स्टंप पर स्वीप किया है, झाड़ू शॉट है, निकल गई लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के पार, 4।
अगली पेशकश। हो, बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया गेंद थी। चारों खाने जीत हुए पूरी तरह से। यहाँ पर देखिए बल्लेबाज अगले मुकाबले में हमारे आधा स्तंभ जिन्हें हम कहते हैं और जिनका आशीर्वाद हर बार एलपीएल के लिए होता है, हमारे गजानन दादा पाटिल इन एक्शन में आपको नजर आएंगे। गजानन दादा पाटिल इन्होंने पिछले साल सभी को हक्का बक्का कर कर रख दिया था, सभी के होश उड़ा दिए थे, क्योंकि हर एक गेंदबाज को उन्होंने रिमांड में लिया था। जैसे पुलिस लेती है ना 3rd डिग्री, वैसे हर एक गेंदबाज को हमारे गजानन दादा पाटिल उन्होंने 3rd डिग्री रिमांड में लिया था और लगभग 24 से 25 हजार नकद इनाम उन पर लगाया गया था और उन्होंने कमाया। तो इस साल निकेश भोईर मुझे तो लग रहा है भाई सोचेंगे 10 बार पहले इनाम लगाने से, क्योंकि शायद हमारे गजानन दादा ऐसे लगता है कि प्रैक्टिस कर कर आते हैं कहीं पे। हमारे नीचे के सभी लेजेंड क्रिकेटर देखिए एक साथ एक ही अतिथि मंच पर यहाँ पर आप देख सकते हैं। हालांकि बात करेंगे देखिए एक समय था इनका, आज 40+ खेलते हैं, लेकिन एक समय था कि ऐसे बहुत से गेंदबाज थे वो डर के मारे कांपते थे हमारे नीलजे के सभी बल्लेबाजों को देखकर। तो एक जरूर हम कहेंगे सोमनाथ सर, एक समय होता है, एक दौर होता है ना, जब आप ऐसे दबदबा आपका निर्माण करते हो, जैसे ऐसे दबदबा आपका बनाते हो कि अच्छे अच्छे खिलाड़ी आपसे डरते हैं। वही सब हमारे लेजेंड क्रिकेटर फिलहाल हमारे मुख्य अतिथि मंच पर सभी हमारे खिलाड़ियों का तहे दिल से हार्दिक स्वागत। अगले मुकाबले में इन एक्शन में आना है तो चलिए भाई, बैठे किस बात के हो, चलिए तुरंत चेंज कर लीजिए, अपना अपना ड्रेस कोड परिधान कर लीजिए, क्योंकि अगले मुकाबले में हमें खेलना है। अच्छा स्ट्रोक है, सॉफ्ट हैंड से खेल कर निकाला है और मराठी में कहा जाता है कि वादळा पूर्वीची ही शांतता है। बड़ा कुछ होने से पहले जैसे पूरा माहौल शांत हो जाता है ना, वैसे ही फिलहाल शांत माहौल अब मैदान के अंदर देख सकते हो। इस ओवर में सागर के खिलाफ सिर्फ और सिर्फ 9 रन आए। पहले ओवर में तगड़ी बल्लेबाजी भी, गेंदबाज की कमर तोड़ी गई, 18 रन लगे पहले ही ओवर में। फील्डिंग में थोड़ा परिवर्तन कर रहे हाल फिलहाल देखा जाए तो दीप स्क्वायरलेग एक खिलाड़ी काउ कॉर्नर पेज में और सामने लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी तैनात होगा। अगली पेशकश, अगला गेंद। ओ यहाँ पर कुछ अलग खेलने का प्रयास, ऑन ऑर्थोडॉक्स स्ट्रोक आपने देखा, इम्प्रोवाइज स्ट्रोक, 3rd मैन के बाहर पहला टिप्पा खाकर धन धन करती हुई गेंद 4 रनों के लिए। क्या बात है, देखिए एक्शन रिप्ले फिर एक बार दिखाइए, यूटीसी से हम रिक्वेस्ट करेंगे। यूटीसी यस डेफिनेटली, स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं दोस्तों कैसे अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक खेला। देखिए ये देखिए, ये देखिए भाई, क्या बात है, कलात्मक स्ट्रोक जिसे कहा जाता है। और रोशन हम कहते हैं ना कि ऐसे स्ट्रोक इंट्रोड्यूस किए गए इंटरनेशनल क्रिकेट में, लेकिन अब टेनिस क्रिकेट में सभी खिलाड़ी ऐसे अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक खेलते हैं। अक्सर हम देखते हैं कि विकेटों के पीछे जाकर भी, स्टंप्स के पीछे जाकर भी स्ट्रोक खेले जाते हैं। तो इसी वजह से देखिए गेंदबाज जो है ना वो बहुत दुविधा में आ चुके हैं। सिद्धू पाटिल वाडेकर, वन ऑफ द ग्रेटेस्ट गेंदबाज, उनसे हमने बात की थी, तभी उन्होंने बताया था कि आज के मॉडर्न डे क्रिकेट में ही सुंदर गोलंदाजी करता, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हैं। इसी मैदान में उनकी बल्लेबाजी हमने देखी है, इसी मैदान में उनकी गेंदबाजी हमने देखी है। मकर संक्रांत ट्रॉफी की टूर्नामेंट की 2 व्हीलर बाइक उन्होंने पिछले साल जरूर अपने नाम की थी। एक बड़े खिलाड़ी है, उन्होंने बताया कि बॉलर आज के समय हर बार मार खाते क्योंकि उन ऑर्थोडॉक्स क्रिकेट बहुत बढ़ चुका है। तो कंसिस्टेंटली जो वर्सेटाइल बॉलर है, जिस गेंदबाज के पास वेरिएशन है ना, वो जरूर आगे तक चलेगा। ये बेहतरीन स्ट्रोक था, हाफ हेलीकॉप्टर सामने की तरफ खेला है, लॉन्ग ऑन पर फील्डर बहुत तेजी से आए, बहुत ही बढ़िया एफर्ट्स, बहुत ही बढ़िया एफर्ट्स। आत्मसमर्पण अपनी टीम के लिए कहा जाता है ना, जिसे पूरी तरह से खुद को झोंक देना, वही हमने देखा। लॉन्ग ऑन पर बहुत तेजी से आए फील्डर, वहां पर गेंद को रुकाया अपनी टीम के लिए। 2 रन बचाए के टोटल की बात करेंगे 33 रन, 1 विकेट के नुकसान के 33 रन, 1 विकेट के नुकसान पर आधा स्कोर तो अब तक लग चुका स्कोरबोर्ड पर, आधा अभी भी बाकी। जैसे हम कहते हैं थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा अभी बाकी, लेकिन आधा स्कोर हुआ है। क्रिकेटर्स कहते हैं कि आधा अभी भी बाकी। आधा कब पूरा होगा ये देखना होगा, क्योंकि ये मुकाबला करो या मरो का मुकाबला है। जीते तो इस मुकाबले में और इस प्रतियोगिता में आगे रहेंगे, लेकिन यदि हारे तो खत्म, गुड बाय, टाटा, गया, यही कहना होगा। 1 विकेट का यहाँ पर पतन हुआ है। 35 रन स्कोरबोर्ड पर 61 का पीछा करते हुए फिलहाल मैदान के अंदर विजय 11 संघर्ष करना होगा। महाराष्ट्र की मिट्टी है, ये संघर्ष की भूमि है, इसमें संघर्ष आपको करना होगा। ओ इस बार हैमर किया है, गैप में खेला है, स्किलिंग शॉट, टेकिंग गैप, स्वीप पर कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन।
ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, गैप में खेला। एज अ बैटर गैप ढूंढना बहुत इंपॉर्टेंट होता है। पहले पावर प्ले के 2 ओवर में देखिए हम अक्सर देखते हैं जरूर काकड़बाल के ओपनर बल्लेबाज है भोईर रहेंगे, साथ ही साथ हम बात करेंगे देखिए यहाँ पर ये ऐतिहासिक नगरी है क्रिकेट की, और इसी मैदान पर बहुत सारी बड़ी बड़ी प्रतियोगिता हमने देखी है। ग्रामीण का वर्ल्ड कप जिसे कहा जाता है, मकर संक्रांति चषक नीचे इसी मैदान में होता है, स्वर्गीय सतीश दादा पाटिल स्मृति चषक इसी मैदान में होता है। ये हमारा प्लेयर डगआउट देखिए, सभी खिलाड़ियों के चेहरे पर कहीं पर थोड़ा आनंद दिखाई देगा, कहीं पर थोड़ी मायूसी दिखाई देगी। 12 गेंदे 21 की जरूरत, 12 गेंदे 21 रन। चलते डीजे ऑपरेटर की ओर सुनते एक शानदार गीत। क्या बात है, क्या बात है डीजे। देखिए थैंक यू डीजे। देखिए ये पुराने गानों की बहुत ही बेहतरीन धुन। देखिए पुराने गाने कुछ अलग हिट होते हैं भाई, ये अलग वाइब है। ये नए गानों में कहा 12 गेंदे 21 रन। रोशन देखिए, रोशन सुरकादे कुछ बोलना चाहते हैं नहीं? माइक क्यों ऑन किया था? 12 गेंदे 21 रन। ये नन्हे मुन्ने बच्चे देखिए हमारे रतन मानेरकर सर के सुपुत्र होंगे। देखिए एक तरफ हमारे प्रेम रतन मानेरकर, दूसरी तरफ आप देखोगे हमारे दशरथ सुरकादे सर के सुपुत्र। हम बात करेंगे रोशन दशरथ सुरकादे को आप देख सकते हैं, एक 8वीं में एक 9वीं में पढ़ाई करी है दोस्तों। देखिए आपके पापा ने इस टेनिस क्रिकेट के विश्व में बहुत नाम कमाया है, उनके ही कदमों पर आगे चलो, आपको जरूर ढेर सारा जीत मिलेगी आपके पूरे लाइफ में। लेकिन इस बार लीजिए स्वीप कर दिया है, बहुत ही बढ़िया, बहुत ही सुंदर ये स्ट्रोक था। स्वीप किया, बैकड्रॉप स्क्वायर लेके ऊपर से हवाई यात्रा पर चली गई 6 रनों के लिए। धन्यवाद. तसेच रविदादा म्हात्रे यांचं इथं शुभागमन झाले, त्यांचं देखील लोढा हेवन क्रिकेट क्लब आयोजित LPL 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच 40 प्लसचे ते देखील क्रिकेट खेळतात, त्यांचं देखील इथं शुभ आगमन झाले, त्यांचं देखील आयोजकांकडून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. गोल्डन मॅन रॉयल पर्सनॅलिटी. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बैलगाडा क्षेत्र असो अथवा क्रिकेट असो, दादा नेहमीच आपल्याला जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतं. गोल्डन मॅन, सोन्यासारखा माणूस, सोन्यासारखं ज्याचं मन आणि सोन्याने भरलेला नटलेला माणूस खऱ्या अर्थाने आम्ही ज्यांच्याकडे पाहत असतो. आमचे रविदादा म्हात्रे यांचं ते नुकतं शुभागमन झालंय. एक जबरदस्त पसंत. नेहमीच अनेक अशा नामांकित संघांना ते पुरस्कृत करत असतात, यशस्वी पुरस्कर्ते, उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू देखील ते होते एका काळात, आणि आज बैलगाडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या मोठ्या खऱ्या अर्थानं आदराने घेतले गेलेले नाव आमचे रविदादा म्हात्रे यांचं नुकतं शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम दादा, आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बघा आज व्यासपीठावरती ही मान्यवरांची मांदियाळी पाहून मनाला खूप आनंद झाला. आमचे गजानन शेठ पाटील असतील, आमचे रवी शेठ म्हात्रे असतील, बघा खऱ्या अर्थानं ही मित्र परिवार, ही मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व एकत्रित आलेले आहेत खऱ्या अर्थाने LPL साठी. रविदादा आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. खर तर नेहमीच दादांचं आपण पाहिलं तर प्रत्येकावरती आवर्जून प्रेम राहिलंय. क्रिकेट क्षेत्र असो, बैलगाडा क्षेत्र असो, समालोचक असतील, प्रत्येकावरती त्यांची आवर्जून नजर असते, आवर्जून त्यांना मार्गदर्शन करतात, आणि नेहमीच त्यांच्यावरती त्यांचं प्रेम असतं. असं व्यक्तिमत्व आपण पाहतो. आमचे रविदादा म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. गोल्डन मॅन. त्याचप्रमाणे पुढच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आमचे गजानन दादा देखील इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने आमचे आधारस्तंभ या स्पर्धेचे सर्व आपल्याला पाहायला मिळतील, ते देखील इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इस बार बेहतरीन स्ट्रोक है,
फील्डर वहां पर मौजूद। दिल गलती कर बैठा है, गलती कर बैठा है दिल। दिल नहीं भाई, फील्डर से हुई गलती, मिलेंगे 4 रन। देखिए गलती हुई और नतीजा पूरी टीम भुगतेगी। 8 गेंदे 6 की दरकार। 8 गेंदे 6 रन। अगली पेशकश तो चलिए एक और बेहतरीन स्ट्रोक। ऑप्शन खेलने का प्रयास, दूसरे के लिए पलटेंगे। हाँ भैया, और बहुत ही तेजी से रन मुकम्मल कर रहे थे कि दोनों ही बल्लेबाज। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट एंड गुड कॉलिंग आल्सो। कॉलिंग आपकी अच्छी होनी बहुत जरूरी होगी इस मुकाबले में। देखिए महत्वपूर्ण मुकाबला। अब जीत के लिए बात करेंगे। ऐसे 7 गेंदे और 4 रनों की जरूरत। चार धावांची आवश्यकता विजयासाठी या ठिकाणी आपण पाहताय तर जवळजवळ विजय संपादित करण्याच्या तयारीत. फटका चांगला खेळलाय, आडव्या बॅटचा वार, चेंडू झालाय सीमा पार. हा विजयी चौकार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट. बॅटमधनं धावांचा पाऊस ज्याच्या पाहायला मिळाला. तब्बल 38 धावांची नाबाद इनिंग मैदानात साकारली. वन अँड ओनली समीर पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी या. निर्जय 40+ आणि गजानन दादा पाटील 11 40+. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे.